नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आठवणींच्या गोष्टी या चॅनेलवर. आजची कथा आहे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अत्यंत भावपूर्ण भक्तिगाथा, संत गोरा कुंभार आणि त्यांच्या विठ्ठल भक्तीची. ही कथा परंपरेत सांगितली जाणारी भक्तिगाथा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत जन्माला आले आणि त्यांनी आपल्या साध्या जीवनातून भक्तीचा मोठा मार्ग जगाला दाखवला. त्यापैकी एक नाव म्हणजे संत गोरा कुंभार. त्यांचा व्यवसाय होता मातीची भांडी बनवण्याचा, पण त्यांचं मन मात्र कायम पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी रमलेलं असायचं. गोरा कुंभार एका छोट्याशा गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होते. घर साधं होतं, संसार साधा होता आणि उपजीविकेचं साधनही साधंच होतं. पहाटे कोंबडा आरवण्याआधीच गोरा उठायचे, अंगण झाडायचे, देवासमोर दिवा लावायचे आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडून म्हणायचे, पांडुरंगा, आजचा दिवस तुझ्या नावाने सुरू करतोय. माझ्या हातातून कोणाचं वाईट होऊ देऊ नकोस आणि माझ्या हाताला प्रामाणिकपणे काम करण्याची शक्ती दे. एवढंच बोलून ते आपल्या कामाला लागत. त्यांच्या घराजवळ मातीचा मोठा ढिगारा असायचा. गोरा त्या मातीत पाणी मिसळायचे. ती माती पायाने तुडवायचे, हाताने मळायचे आणि मग चाकावर ठेवून सुंदर माठ, गाडगी, पणत्या आणि वेगवेगळी भांडी बनवायचे. त्यांच्या हातात जणू काही जादूच होती. साधी माती त्यांच्या हातातून आकार घेऊन सुंदर भांड बनवायची. पण गोरा म्हणायचे, माझ्या हातात काय आहे? मातीला आकार देणारा मी नाही, विठ्ठल आहे. मी तर फक्त त्यांच्या हातातलं एक साधन आहे. काम करताना त्यांच्या ओठांवर सतत एकच नाम असायचं, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल पांडुरंग, पांडुरंग. गावातील लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित व्हायचे. काही लोक म्हणायचे, गोरा दिवसभर विठ्ठलाचं नाव घेतो, याला कामाचं भान राहत की नाही. तर काही लोक त्यांच्या भक्तीला मनापासून नमस्कार करायचे. गोरा मात्र कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देत नसत. त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, विठ्ठलाचं नाम घेतलं की मन शांत होतं. एके दिवशी दुपारची वेळ होती. ऊन खूप तापली होती. गोरा आपल्या अंगणात माती मळत होते. त्यांचा लहान मुलगा जवळच खेळत होता. गोरा मात्र नेहमीप्रमाणे विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाले होते. विठ्ठला, विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. नामस्मरण करताना त्यांना आजूबाजूचं भानही राहिलं नाही. पाय म्हणजे त्यांचे पाय मातीत तुडवत होते आणि मन पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी होतं. खेळता खेळता ते लहान मूल हळूच वडिलांच्या जवळ आलं आणि मातीच्या ढिगाऱ्यात खेळू लागलं. गोऱ्यांना मात्र त्यांची कल्पना नव्हती. ते भक्तीत इतके तल्लीन झाले होते की त्यांना संसाराचंही भान राहिलं नाही. काही वेळाने गोऱ्याची पत्नी बाहेर आली. तिने मुलाला आजूबाजूला पाहिलं आणि ती घाबरली. तिने मोठ्याने हाक मारली, अहो गोरा, मुलगा कुठे आहे? पण गोरा नामस्मरणात मग्न होते. पत्नीने इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली. अचानक तिच्या लक्षात आलं की मुलगा मातीच्या जागेजवळ आहे. ती धावत गेली, पण ते दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमिनीत सरकली. ती जोरात ओरडली, अहो थांबा! गोरा दचकले. त्यांनी पाय मागे घेतला आणि समोर पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांना समजलं की त्यांच्या पायाखाली खेळत असलेलं त्यांचंच लेकरू होतं. पत्नीने मुलाला उचलून घेतलं. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. ती मुलाला छातीशी धरून आक्रोश करत होती, माझं लेकरू, माझं लेकरू. गोरा काही क्षण काहीच बोलू शकले नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आपल्या मुलाचा चेहरा होता. त्यांनी थरथरत्या हाताने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, विठ्ठला, माझ्याकडून काय अपराध झाला? मी तुझं नाम घेत होतो, पण माझ्या लेकराचं भान राहिलं नाही. पांडुरंगा,
माझ्या हातून चूक झाली. माझ्या लेकराला तुझ्या चरणी घेऊ नकोस. पत्नी मात्र दुःखाने म्हणत होती, तुम्हाला विठ्ठलाचं नाम घेताना संसार दिसत नाही, पण हे लेकरू तुमचं होतं ना, याचं काय? गोरा तिच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या मनात अपराधाची भावना दाटून आली. काही वेळात गावातील लोक तिथे जमा झाले. प्रत्येकाच्या डोळ्यात दुःख होतं. पण गोरा मात्र एका कोपऱ्यात बसले आणि हात जोडून विठ्ठलाचं नाम घेऊ लागले. विठ्ठला, विठ्ठला, माझ्याकडे आता काहीच नाही. माझं लेकरूही तुझंच आहे. तू दिलंस आणि तूच परत घेतलंस, तरी मी तुझ्यावर रागवणार नाही. पण पांडुरंगा, जर माझ्या भक्तीत काही सत्य असेल, तर माझ्या नामस्मरणात तुझं नाव खरं असेल, तर माझ्या लेकरावर कृपा कर. ते रडत रडत विठुरायाला साकडं घालत होते. पत्नीला त्यांच्या शब्दाचा रागही येत होता आणि दुःखही होत होतं. पण त्या क्षणी गोऱ्यांच्या मनात फक्त विठ्ठल होता. ते डोळे मिटून बसले. त्यांच्या मनात पांडुरंग उभं राहिलं. चंद्रभागेचा घाट, विठ्ठलाचं मंदिर, मंदिरातील घंटानाद आणि कमरेवर हात ठेवून उभा असलेला सावळा विठ्ठल. गोऱ्याच्या मनातून एकच आवाज निघाला, पांडुरंगा, माझं लेकरू तुझ्या चरणी ठेवतो. मला काही नको, फक्त तुझी कृपा हवी. परंपरेत सांगितलेल्या जाणाऱ्या या भक्तिगाथेनुसार गोऱ्याच्या अखंड भक्तीने आणि विठ्ठलाच्या कृपेने एक अद्भुत घटना घडली. काही वेळाने मुलामध्ये पुन्हा हालचाल जाणवू लागली. पत्नीने आश्चर्याने मुलाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये आता आशेची चमक होती. तिने मुलाला जवळ घेतलं आणि मोठ्याने म्हणाली, गोरा, बघा, बघा, आपल्या मुलाने डोळे उघडले. गोरा धावत आले. त्यांनी मुलाकडे पाहिलं. क्षणभर त्यांना विश्वासच बसला नाही. मुलाचे डोळे उघडे होते. त्या क्षणी गोऱ्याच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, विठ्ठला. त्यांनी मुलाला आपल्या छातीशी धरलं आणि रडू लागले. गावातील लोकही विठ्ठलाचं नाम घेऊ लागले. विठ्ठल, विठ्ठला, जय हरी विठ्ठल. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. गोरा म्हणाले, हे माझं सामर्थ्य नाही, हा माझा चमत्कार नाही, ही माझ्या विठ्ठलाची कृपा आहे. त्या दिवसानंतर गोरा कुंभाराची विठ्ठल भक्ती आणखी दृढ झाली. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं, संसार केला आणि विठ्ठलाचं नाम घेत राहिले. त्यांच्या हातात माती होती, पण हृदयात विठ्ठल होता. ते म्हणायचे, मातीला आकार देताना जसा कुंभार मातीवर प्रेम करतो, तसंच देव आपल्या भक्तांवर प्रेम करतो. आपण देवाच्या हातातील माती आहोत. तो आपल्याला जसा आकार देईल तसं आपण स्वीकारलं पाहिजे. तसं गोरा कुंभाराची ही शिकवण पुढे वारकरी परंपरेत प्रसिद्ध झाली. त्यांच्या जीवनात दुःख आली, संकट आली, पण त्यांनी विठ्ठलाचं नाम कधी सोडलं नाही. त्यांच्या भक्तीमध्ये दिखावा नव्हता. त्यांच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, मोठं घर नव्हतं, पण त्यांच्याकडे विठ्ठलाचं नाव होतं आणि त्यांना वाटतं की त्यांच्या जवळ विठ्ठलाचं नाव आहे. तो कधीच गरीब नाही. आजच्या काळात आपणही अनेक संकटांना सामोरे जातो. कधी घरात समस्या असतात, कधी पैशाची अडचण असते, कधी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, तर कधी मन खचून जातं. अशा वेळी आपण देवाला विचारतो, देवा, माझ्याच आयुष्यात एवढी संकट का? पण संत गोरा कुंभाराची कथा आपल्याला सांगते की संकट आले म्हणून देवाने आपल्याला सोडलं असं नसतं. कधी कधी संकटाच्या काळात आपली श्रद्धा खरी आहे की नाही हे समोर येतं. भक्ती म्हणजे फक्त देवाकडे इच्छा मागणं नाही. भक्ती म्हणजे सुखात आणि दुःखात देवाचं नाव न सोडणं. भक्ती म्हणजे देवावर विश्वास ठेवणं. भक्ती म्हणजे मनात अहंकार न ठेवणं. आणि भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात त्यांच्या मदतीला धावून जाणं. गोरा कुंभारांनी आपल्या साध्या जीवनातून हीच गोष्ट जगाला शिकवली. त्यांच्यासाठी माती आणि विठ्ठल वेगळे नव्हते. मातीमध्ये त्यांना देवाची निर्मिती दिसायची, कामामध्ये त्यांना पूजा दिसायची, नामस्मरणात त्यांना समाधान मिळायचं. म्हणूनच संत गोरा कुंभार आजही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत आदराने स्मरण केले जातात.
त्यांची कथा आपल्याला सांगते की देव शोधण्यासाठी नेहमी मोठमोठ्या मंदिरात जाण्याची गरज नाही. आपल्या कामात प्रामाणिकपणा असेल, मनात प्रेम असेल, ओठांवर देवाचं नाम असेल आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असेल, तर तेच विठ्ठलाचा वास होता. म्हणून आज आपणही मनापासून विठ्ठलाला प्रार्थना करूया. हे पांडुरंगा, आमच्या घरावर तुझी कृपा ठेव. आमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि समाधान दे. संकटात आम्हाला धैर्य दे. चुकीच्या मार्गातून चुकीच्या मार्गापासून आम्हाला दूर कर. आमच्या मनातील अहंकार दूर कर आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाम आमच्या ओठांवर राहू दे. आणि मंडळी, जर तुम्हीही विठ्ठलाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री विठ्ठल रुक्माई. बोला पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत गोरा कुंभार महाराज की जय. आणि शेवटी एकच नाम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.